Hello everyone. In this section, we are going to start with the surface area and volume of sphere, cone and hexagonal prism. So first we cover about the sphere. स्पिअरला मराठीमध्ये गोल कसं म्हणलं जातं. तर तुम्हाला डायग्राम दिसत असेल स्क्रीनवरती, तर ती कशाची डायग्राम आहे? स्पिअरची आहे. आता ही सर्क्युलर शेप मध्ये दिसत आहे तुम्हाला. आता हे कुठं बघायला भेटतो शेप? तर रेग्युलर मध्ये तुम्ही पाहत असाल जसं की बॉल आहे, तर बॉलचा शेप हा स्पिअरचा शेप म्हणजे तो स्पेरिकल शेप आहे. जर आपण बघितलं की व्हील आहे, जसं बायसिकलचं व्हील किंवा सायकलचं व्हील, तर ते काय दिसतं आपल्याला? सर्क्युलर दिसतं. जर बॉल बघितला तर ही सर्क्युलरच बॉडी आहे. म्हणजे डिफरन्शिएट बघा, जर व्हील बघितलं तर त्याला आपण 2 डायमेन्शनल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, एरिया. आणि जर इथं बघितलं तर त्याच्यामध्ये जर ऍड केलं आपण एक, तर व्हॉल्यूम म्हणजे 3 डायमेन्शनल मध्ये होईल. सो 2 डायमेन्शनल म्हणलं की 2 ऍक्सिस मध्ये असणार एक्स आणि वाय, आणि 3 डायमेन्शनल म्हणलं की 3rd ऍक्सिस इन्क्लूड होणार झेड. तर ही 3 डायमेन्शनल बॉडी आहे स्पिअर ही. सो स्पिअर इट इज अ सर्क्युलर बॉडी. आता याचा कर्व्ड सरफेस एरिया काय असतो, टोटल सरफेस एरिया काय असतो आणि व्हॉल्यूम काय असतो हे पाहूयात. आता ही सर्क्युलर बॉडी आहे. ही सर्क्युलर बॉडी असल्यामुळे याचा टोटल सरफेस एरिया आणि कर्व्ड सरफेस एरिया हा सेमच असणार आहे. सो TSA इज इक्वल टू 4πr स्क्वेअर and CSA इज इक्वल टू TSA म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया इज इक्वल टू टोटल सरफेस एरिया असेल. आता याचं व्हॉल्यूम असतं 4/3πr cube. So here R is the radius of the sphere, CSA is the curved surface area and TSA is the total surface area. So this is about the sphere. आता इथे एक न्यूमेरिकल पाहूयात. How many spherical balls of 1 centimeter radius can be made from a sphere of 32 centimeter diameter? याचा अर्थ काय की एक स्पिअर दिलेला आहे जिचे डायमीटर 32 सेंटीमीटर आहे. त्यापासून आपल्याला लहान लहान छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत ज्यांची रेडियस ही 1 सेंटीमीटर आहे. तर त्या 32 सेंटीमीटर डायमीटर असलेल्या स्पिअर पासून किती छोटे छोटे स्पेरिकल बॉल्स तयार होतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो लेट्स सॉल्व दिस एक्झाम्पल. गिवन डेटा काय आहे? D1 असा आपण मोठ्या स्पिअर साठी वापरलेला आहे. सो D1 इज इक्वल टू 32 सेंटीमीटर आणि R2 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. म्हणजे लहान साठी आपण 2 हे सिम्बॉल वापरलेले आहे आणि मोठ्यासाठी 1 असं वापरलेलं आहे. आता इथं बघा, हिअर व्हॉल्यूम ऑफ अ स्पिअर इज सेम ॲज द व्हॉल्यूम ऑफ नंबर ऑफ स्पिअर्स हॅव्हिंग 1 सेंटीमीटर रेडियस. म्हणजे ज्याची डायमीटर ही 32 सेंटीमीटर आहे त्या व्हॉल्यूमचं, त्या स्पिअरचं व्हॉल्यूम आणि त्या स्पिअर पासून जे म्हणजे छोटे छोटे स्पिअर तयार करणार आहेत त्यांचं व्हॉल्यूम हे सारखंच असणार आहे. पण तिथं काय असेल? फक्त नंबर ऑफ स्पिअर्स असतील. सो V1 इज इक्वल टू N इंटू V2 असं घेतलेलं आहे आपण. आता इथं V1 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्पिअर ज्याची डायमीटर ही 32 सेंटीमीटर आहे आणि V2 म्हणजे काय असणार आहे? व्हॉल्यूम ऑफ स्पिअरच आहे पण ज्याची रेडियस ही 1 सेंटीमीटर आहे. आता इथं व्हॉल्यूमचा आपण फॉर्म्युला पुट करूयात. 4/3πr क्यूब हा इन जनरल फॉर्म्युला असेल. जर आपण 1 आणि 2 साठी घेतलं तर काय येईल? 4/3πr1 क्यूब इज इक्वल टू N इंटू 4/3πr2 क्यूब. आता इथे N काय असेल? तर नंबर ऑफ बॉल्स असेल. तर 4/3π कॅन्सल होऊन जाईल आणि R1 आणि R2 ची व्हॅल्यू ठेवूयात. R1 ची व्हॅल्यू किती असणार आहे? 16 सेंटीमीटर. डायमीटर दिलेले आहे 32, रेडियस ही त्याच्या हाफ असेल म्हणून 16 घेतलेली आहे. सो 16 क्यूब इज इक्वल टू N इंटू 1 क्यूब येईल. आता 1 चा क्यूब केला, 16 चा क्यूब केला तर काय येईल? जर 16 चा घन केला आपण तर 4096 आलेला आहे आणि 1 चा केला तर तो किती येणार आहे? 1च येणार आहे. सो 4096 इज इक्वल टू N इंटू 1. N इंटू 1 केलं म्हणजे त्या दोन्हीचा गुणाकार केला तर Nच येणार आहे म्हणून N इज इक्वल टू 4096 येईल. म्हणजेच जर 32 सेंटीमीटर डायमीटरचा स्पिअर आहे, जर त्याला आपण लहान छोटे छोटे बॉल मध्ये कन्वर्ट केलं तर किती बॉल तयार होतील? 4096 बॉल तयार होतील. पुढे असेल कोन. कोनला मराठीमध्ये आपण शंकू असं म्हणतो. स्क्रीनवरती एक डायग्राम दिसत आहे तुम्हाला. तो कुठला शेप आहे? कोनचा शेप आहे. आता हा कोनचा शेप कुठे बघायला भेटतो?
बर्थडे हॅट बघा, तो शेप कुठला आहे, कोनचा आहे. किंवा आईस्क्रीम घ्या, तो कुठला, आईस्क्रीमचा जो कोन आहे तो कुठला शेप असणार आहे, तोही कोनचा शेप असणार आहे. आता हा शेप कसा आहे बघा, याचा जो टॉप पोर्शन आहे तिथे एक पॉइंट आहे, त्या पॉइंटला आपण व्हर्टेक्स असं म्हणतो. तसंच त्याचा बेस जो आहे तो सर्क्युलर आहे, म्हणजे खालचा जो सर्कल दिसत आहे त्याला आपण बेस असं म्हणतो. सो इट्स बेस इज सर्क्युलर इन शेप. आणि या दोन्हीच्या मध्ये जो पोर्शन आहे व्हर्टेक्स आणि बेस, तर तो असणार आहे कर्व सरफेस असणार आहे. आता इथेही पाहूयात कर्व सरफेस एरिया काय असतो, टोटल सरफेस एरिया काय असतो, तसंच व्हॉल्यूम काय असतं कोनचं. कर्व सरफेस एरिया असेल पाय आर एल असेल. याच मध्ये जर बेसचा एरिया ऍड केला तर तो होईल टोटल सरफेस एरिया. तो किती असणार आहे, टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू पाय आर इंटू ब्रॅकेट एल प्लस आर ब्रॅकेट क्लोज. तर पुढे व्हॉल्यूम ऑफ कोन V इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. जर तुम्ही इथं बघितलं तर पाय आर स्क्वेअर एच काय आहे, हे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आहे. म्हणजेच जर रेडियस आणि हाईट सेम असेल कोन आणि सिलेंडरची, तर कोनाचं व्हॉल्यूम किती असणार आहे, 1/3 असणार आहे सिलेंडरच्या. सो V इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. Here L is the slant height, R is the radius of base and H is the height of cone. आता याचं न्यूमरिकल्स पाहूयात. न्यूमरिकल नंबर 2. Calculate the height. Also find the lateral surface area if a cone has a base diameter of 210 mm and its volume is 3056 cm square. आता इथं काय फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे, हाईट ऑफ कोन, तसंच त्याचा लॅटरल सरफेस एरिया म्हणजे कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी त्यांनी बेस डायमीटर दिलेले आहे 210 मिलीमीटर, तसंच व्हॉल्यूम दिलेलं आहे 3056 सेंटीमीटर क्यूब. आता सोल्युशन बघूयात. सो गिव्हन डेटा D इज इक्वल टू 210 मिलीमीटर, V इज इक्वल टू 3056 सेंटीमीटर क्यूब. आता सुरुवातीला आपण फाइंड आउट करूयात हाईट. त्यासाठी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. सो V इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. एच कॅल्क्युलेट करायचंय. सो एच इज इक्वल टू 3V डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर. व्हॅल्यू ठेवूया तिथं. एच इज इक्वल टू 3 इंटू 3056 डिवाइड बाय 22/7 इंटू 10.5 स्क्वेअर. आता हे 10.5 कुठून आलेलं आहे, रेडियस ऑफ बेस असेल. डायमीटर दिलेले आपल्याला 210 मिलीमीटर, रेडियस ही डायमीटरची हाफ असेल, त्यामुळे ती किती होणार आहे, 105 होईल, म्हणजे 105 होईल. ती मिलीमीटर मध्ये झाली. आपल्याला मिलीमीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण व्हॉल्यूम हे सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. मग 105 मिलीमीटर म्हणजे 10.5 सेंटीमीटर. म्हणून इथे आर स्क्वेअरच्या आपण जागी व्हॅल्यू ठेवलेली आहे 10.5 सेंटीमीटर. आता कॅल्क्युलेट करून घेऊयात काय येईल. सुरुवातीला आपल्याला 10.5 चा स्क्वेअर करायचा आहे. तसंच डिवाइड मध्ये जे 7 आहे 22/7 तिथे, ते डिवाइड मधलं 7 न्यूमरेटरला जाईल आणि ते मल्टिप्लाय होईल. सो एच इज इक्वल टू 3 इंटू 3056 इंटू 7 डिवाइड बाय 22 इंटू 110.25. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला एच ची व्हॅल्यू मिळालेली आहे 26.46 सेंटीमीटर. म्हणजे हाईट ऑफ कोन किती आहे, 26.46 सेंटीमीटर. आता पुढे कॅल्क्युलेट करूयात एरिया, लॅटरल सरफेस एरिया. त्यालाच आपण कर्व सरफेस एरिया असंही म्हणतो. आता याचा फॉर्म्युला काय आहे, कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू पाय आर एल आहे. एल म्हणजे स्लांट हाईट असेल. आता आपल्याकडे काय आहे, रेडियस आहे, तसंच व्हर्टिकल म्हणजे एच आहे. आता या दोन्हीचा वापर करून आपल्याला स्लांट हाईट काढायचे. तर तुम्ही डायग्राम बघितली तर डायग्राम मध्ये तुम्हाला ABC असा एक ट्रायंगल दिसत आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपण पायथागोरसचा थेरम अप्लाय केला तर आपण एल कॅल्क्युलेट करू शकतो. आता पायथागोरसचा थेरम काय आहे, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. त्याप्रमाणे बघा एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर असं ठेवलेलं आहे. आता एच आणि आर ची व्हॅल्यू ठेवली आणि त्यांचं जर आपण ऍडिशन केलं तर आपल्याला व्हॅल्यू किती मिळालेले, 810.3816 म्हणजे 810.3816 एवढी आपल्याला व्हॅल्यू मिळालेली. पण ही एल स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. आपल्याला एल ची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे दोन्हीचं वर्गमूळ काढावं लागेल. सो एल इज इक्वल टू अंडर रूट 810.3816
वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 28.47 सेंटीमीटर. म्हणजे स्लांट हाईट आहे 28.47 सेंटीमीटर. स्लांट हाईट मिळालेली आहे. आता कर्व सरफेस एरिया कॅल्क्युलेट करूयात. सो CSA इज इक्वल टू पाय आर एल. व्हॅल्यूज ठेवूत. पायची व्हॅल्यू 22/7, आर ची व्हॅल्यू 10.5 आणि एल ची व्हॅल्यू असेल 28.47. सो CSA इज इक्वल टू 22/7 इंटू 10.5 इंटू 28.47. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला एरिया मिळालेला आहे 939.51 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे त्या कोनचा कर्व सरफेस एरिया किती असणार आहे 939.51 सेंटीमीटर स्क्वेअर. आता पुढे असेल हेक्सागोनल प्रिझम. जी तुम्हाला डायग्राम दिसत आहे ती हेक्सागोनल प्रिझमची डायग्राम आहे. यामध्ये काय की जो टॉप सरफेस आणि बॉटम सरफेस आहे तो हेक्सागॉनचा शेप आहे. सो टॉप अँड बॉटम आर हेक्सागॉन. आता याचाही आपल्याला पाहिजे कर्व सरफेस एरिया किंवा लॅटरल सरफेस एरिया काय असेल, टोटल सरफेस एरिया काय असेल, याचं व्हॉल्यूम काय असेल. सुरुवातीला असेल LSA. जर तुम्ही साइड पाहिली म्हणजे टॉप आणि बॉटमचा सरफेस एरिया सोडून द्यायचा आहे आणि साइडचा फक्त एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हेक्सागॉन घेतला तर हेक्सागॉनला किती साइड असणार आहेत 6 साइड्स असणार आहेत. आता समोरील साइड जर तुम्ही बघितली तर त्याची लेंथ दिलेली A आणि हाईट दिलेली आहे H. हा दिसताना काय दिसत आहे रेक्टँगल दिसत आहे. रेक्टँगलचा एरिया काय असेल L इंटू B असेल. म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ असेल. आता लेंथ जर आपण म्हणलं A आहे आणि ब्रेड्थ H असं घेतलं आपण तर एरिया काय असणार आहे एका साइडचा A इंटू H असेल. जर टोटल 6 साइड घेतल्या तर तो किती असणार आहे 6 इंटू AH असेल. आता पुढे आपल्याला टोटल सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. 6AH मध्येच आपल्याला टॉप आणि बॉटमचा सरफेस एरिया ऍड करायचा आहे. आता हेक्सागॉनचा एरिया काय असतो 6 इंटू √3/4 इंटू A स्क्वेअर हा एका हेक्सागॉनचा एरिया. पण इथे टॉप आणि बॉटमला हेक्सागॉन असल्यामुळे आपल्याला 2 घ्यावा लागेल. सो TSA इज इक्वल टू इंटू बॉक्स ब्रॅकेट इंटू सिंगल ब्रॅकेट 2 इंटू 6 इंटू √3/4 इंटू A स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज प्लस 6AH ब्रॅकेट क्लोज. तर हा झाला टोटल सरफेस एरिया फॉर हेक्सागोनल प्रिझम. आता याचं व्हॉल्यूम काय असेल सो V इज इक्वल टू 6 इंटू √3/4 इंटू A स्क्वेअर इंटू H. तर तुम्ही जर बघितलं तर हे काय 6 इंटू √3/4 A स्क्वेअर. तर हा झाला हेक्सागॉनचा एरिया. आता ह्या एरियाला जर आपण हाईटने मल्टिप्लाय केलं तर ते असेल व्हॉल्यूम ऑफ हेक्सागोनल प्रिझम. तर इथे A इज द साइड ऑफ हेक्सागॉन असेल, H इज द हाईट ऑफ हेक्सागोनल प्रिझम असेल. पुढे याचं न्यूमरिकल पाहूया. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ हेक्सागोनल प्रिझम हॅव्हिंग इट्स साइड 20 सेंटीमीटर अँड हाईट 200 सेंटीमीटर. आता इथं व्हॉल्यूम फाइंड आउट करायचे त्यासाठी साइड दिलेली आणि हाईट दिलेली आहे. सो गिवन डेटा A इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, H इज इक्वल टू 200 सेंटीमीटर. आणि व्हॉल्यूम ऑफ हेक्सागोनल प्रिझम काय असेल V इज इक्वल टू 6 इंटू √3/4 A स्क्वेअर इंटू H. इथे व्हॅल्यूज ठेवूयात. सो V इज इक्वल टू 6 इंटू 1.732 डिवाइड बाय 4 इंटू 20 स्क्वेअर इंटू H. आता अगोदर इथं 20 चा स्क्वेअर केलेला आहे तो असेल 400. सो V इज इक्वल टू 6 इंटू 1.732 डिवाइड बाय 4 इंटू 400 इंटू 200. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 2,07,840 सेंटीमीटर क्यूब. सो व्हॉल्यूम ऑफ हेक्सागोनल प्रिझम इज 2,07,840 सेंटीमीटर क्यूब. So this is about the sphere, cone and hexagonal prism.